नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। नवी मुंबईत पुरुषांसाठी अँड्रोलॉजी क्लिनिकची सुरुवात। मेडिकवर हॉस्पिटलने पुरुषांच्या प्रजनन व लैंगिक आरोग्यासाठी नवी मुंबईत अँड्रोलॉजी युनिट सुरू केले आहे। या विभागात एकाच छताखाली तपासणी, उपचार सुरू आणि अत्याधुनिक मायक्रो सर्जरी सुविधा उपलब्ध असतील। डॉक्टर सनीश शृंगापुरे आणि डॉक्टर विकास भिसे यांच्या नेतृत्वाखाली पुरुष वंध्यत्व, इरेक्टाईल डिसफंक्शन, व्हॅरिकोसेल, हार्मोनल विकार यासह प्रगत उपचार दिले जाणार आहेत। पुरुषांनी लाज न बाळगता तज्ज्ञांशी खुलेआमपणे चर्चा करून वेळेत उपचार घ्यावेत या उद्देशाने या विभागाची सुरुवात करण्यात आली असल्याचे केंद्रप्रमुख संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले। तर आपल्या समाजामध्ये माणसांमधील म्हणजे मेल बद्दल प्रजनन संस्था, त्याच्यामधील विकार, लैंगिक विकार, त्याच्यामध्ये जे लाज न बाळगता त्यांनी प्रॉपर वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन आपल्या हे अँड्रोलॉजी क्लिनिकचा उपयोग करून घ्यावा, त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने हे पहिल्यांदाच हे कदम हे घेतलेलं आहे। तर सर्वांनी पुरुषांनी त्याची लाज न बाळगता प्रॉपर त्याचा वापर केला पाहिजे। मायक्रोटेसे हे बेसिकली सर्जरी जे आहे ते मायक्रोस्कोपिक, आपण स्पर्म्स ज्यांना स्पर्म्स नाही आहेत वीर्यामध्ये, जसं ॲझोस्पर्मियाचे पेशंट आहेत, तर त्यांच्यासाठी पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे ऑपरेशन आहे। आता मेडिकवर मध्ये जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, माझ्यासारखे, विकास सारखे जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी हे अँड्रोलॉजी मधले आम्ही पिनाइल इम्प्लांट म्हणजे ज्यांचं लिंग ताठरता नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इम्प्लांटचं ऑपरेशन करतो, त्याचं आम्ही स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक सर्जरी, जसं तुम्ही सांगितलं मायक्रोस्कोपिक व्हॅरिकोसेल किंवा मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ऍस्पिरेशन, तर त्याचं आपल्याला वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं। तर असं आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे। आणि असे जे वेगवेगळे आजार आहेत अँड्रोलॉजी मधले जे ऑपरेशन्स आहेत ते बेसिकली युरोलॉजीचा भाग आहे, पण त्यासाठी वेगळे ट्रेनिंग घ्यायला लागतं। लिंग ताठरता न होणं किंवा लिंग वाकडं असणं किंवा पिनाइल लेंथनिंग म्हणजे ज्यांचं लिंग छोटं आहे त्याचं मोठं करायचं आहे। आणि ह्याच्या पुढे आपण चालू करणार आहे जेंडर चेंज सर्जरी, म्हणजे माणसाची बाई आणि बाईचं माणूस, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल। तर त्यासाठी पण स्पेशल आम्हाला फेलोशिप किंवा ट्रेनिंग घ्यायला लागते, तर ते आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे। आणि इथं आपल्याकडे पूर्ण टीम आणि सगळे फॅसिलिटीज आहेत, तर ते आपण नवीन मुलांमध्ये पहिल्यांदाच आपण चालू अवेअरनेससाठी आम्ही भरपूर आउटरीच क्लिनिक्स चालू करणार आहेत। आणि आम्ही कॉर्पोरेट म्हणजे आमचे अटॅचमेंट्स आहेत जिकडे आम्ही लोकांना आम्ही माध्यमातून इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जनजागरूकता आम्ही पैदा करणार आहे। आणि लोकांनी लाज न बाळगता त्यांनी त्यांचे जे आजार आहेत, लैंगिक आजार असो किंवा प्रजनन संस्थेमधले आजार असलो, तर त्यांनी प्रॉपर इथे येऊन त्यांनी मार्गदर्शन घ्यावं, वेगवेगळे तपासणी आहेत ते करून त्याच्यामधले आजार ट्रीट करून घ्यावं। तसं बघायला गेलं तर ही जी प्रोसिजर आहे ही नवी मुंबईत कुठंच होत नाही। तर ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात। जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा हॉर्मोनल थेरपी असते, ती ऑलमोस्ट 6 महिने ते 1 वर्ष चालू राहते। त्याच्यानंतर सायकोलॉजिकल कन्सल्टेशन होतं। त्याच्यानंतर पूर्ण माणसाचं बाईमध्ये करायचं म्हणलं तर त्याला डोक्यापासून टोकापर्यंत खाली आपल्याला पूर्ण ऑपरेशन करायला लागतात। जसं केस छोटे करायला लागतात, चेहरा पण बदलायला लागतो, नाक बदलायला लागतं, डोळे बदलायला लागतात, सगळंच बदलायला लागतं। म्हणजे तुम्ही असा विचार करा, मी दुसरा देव झालोय, हा ना, दुसरा देव झालोय आणि माणसाला बाई करतोय, बाईला माणूस करतोय। तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट एक 10 ते 15 लाख खर्च आहे। जे आपण आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे ते करतो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट डाएट आहे। ऍक्च्युली ओव्हर द काउंटर जे आपण बर्गर, पिझ्झा, चायनीज आणि जे फ्राईड प्रोडक्ट अवेलेबल आहेत ना, आणि ते प्रिझर्वेटिव्ह वाले प्रोडक्ट, त्यामुळे नॉट ओनली फिमेल्स, माणसांमध्ये पण स्पर्म कमी होण्याचे चान्सेस आहेत। जे फ्रुट्स आपण खातो त्यामध्ये फर्टिलायझर असतात, त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूट्रिशन, जे डाएट आजकाल चालू आहे ते इनएडिक्वेट प्रोटीन इंटेक आणि हाय कार्बोहायड्रेट आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आणि सगळ्यात फार इम्पॉर्टंट कॉजेस आहेत। आणि हेच आम्ही बघतो, आयडियली आम्ही तेच ट्रीट करायचा ट्राय करतो। आणि तेच एक आमचा एक उद्देश आहे की इन्फर्टिलिटी हे काही असा आजार नाही की तो ठीक नाही होऊ शकत, किंवा स्पर्म कमी होणे हे फार मोठी गोष्ट नाहीये। फक्त नीट भेटून, काउन्सिलिंग करून, डाएट थेरपी चांगली करून आणि चांगल्या मेडिसिन देऊन पण हे ठीक होऊ शकतं। प्रत्येकाला सर्जरीची गरज नसते।